भगवंताची मूर्ती आपल्या हृदयामध्ये प्रकट झाली रे झाली की निश्चित त्या भजनाचा आनंद आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याची कथा श्रवण करायची आहे, त्याचं चिंतन श्रवण करायचं आहे. त्याच्याकरता एकदा मनाची शुद्धी होणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी अतिशय श्रद्धेनं आणि मोठ्या निष्ठेनं त्या भगवंताचं भजन करायचं आहे. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय Jai
रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुदेव भगवान की जय। गोस्वामी तुलसीदास जी महाराज की जय। समचरण सरोजम सांद्रणीलामुदाभं जगन्नीत पानि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तया गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्नानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे से वेदांत शास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अंजनी गर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणां दृष्टिदोषविनाशाय हनुमन्तं स्मराम्यहम् वर्णानामर्थसङ्गानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च करतारो वन्दे वाणिविनायको भवानी शङ्करो वन्दे श्रद्धाविश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्तमीश्वरम् बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। संत महापुरुषांच्या आशीर्वादाने भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये तुम्हा सर्वांच्या अथक परिश्रमातून लहान थोर आबाल वृद्ध तरुण सर्वांच्या सहकार्यातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्याचप्रमाणे कलशरोहण, भगवान श्री हनुमानजी महाराजांचा जन्मोत्सव, भगवान श्री रामचंद्रजी महाराजांचा जन्मोत्सव, अतिशय सुंदर अशी ही पर्वणी साधून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यानिमित्ताने ही रामकथा श्री क्षेत्र क्रांतीनगर सहजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आजचा हा पहिला दिवस आहे, पण वाटत नाही पहिला आहे म्हणून.
कारण आम्ही ज्या वेळेस इथं आलो त्यावेळेस संपूर्ण मंडप अगदी रिकामा होता आणि मी आल्याबरोबर विजूभाऊला बोललो, हे मंडप तर रिकामा आहे काय, ग्रंथपूजन करून आपला परतीचा प्रवास आहे काय आज, असं म्हणजे माझ्या मनाला वाटलं बरं का. परंतु तुमची सर्वांची श्रद्धा, भगवान श्री प्रभू रामचंद्रजी महाराजांच्या चरणावर असणारी प्रीती, असणारा भाव तुम्हाला आपल्या ग्रस्ताश्रमातून बाहेर काढून आणि या धर्ममंडपामध्ये पवित्र स्थानावर विराजमान केलं, ही त्या भगवंताची कृपा आहे तुमच्यावर. म्हणून ग्रंथारंभ करण्यापूर्वी व्यासपीठावरून तुम्ही सर्व आदिशक्ती मुक्ताबाई महाराजांच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या सर्व श्रोतृवर्गातील महिला सर्वांना व्यासपीठावरून वंदन करतो. तुम्ही सर्व शिवस्वरूप असणारे सर्व पुरुष वर्ग, तुम्हीही बहुसंख्येने उपस्थित आहात, तुमच्याही चरणी वंदन. आणि कथा उज्ज्वल होण्याकरता, कथेमध्ये रसत्व प्राप्त होण्याकरता, अमृताप्रमाणे ती चविष्ट होण्याकरता ज्या गुणीजन महाराज मंडळीचा सिंहाचा वाटा आहे, ही सर्व गुणीजन महाराज मंडळी आमची संप्रदायावर नितांत प्रेम करणारी मंडळी, ज्यामध्ये आमचे परममित्र श्री आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद वेणुनाथजी महाराज सोनवणे, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्याचं कारण सांगतो, ऐका. 350 किलोमीटरचा प्रवास करून, दिवसभर कथा करून, आणि अतिशय लोक म्हणतात बा गाडीला मुंडकं नसतं, नाही का, पण मला त्यांनी सांगताना सांगितलं, म्हणलं बाबा मुंडकीवर पाय देऊन आलो. म्हणलं कोणाच्या? अतिशय वेगात प्रवास केला आणि पुन्हा प्रसन्न आहे. हा, साथ जर देणारा असाल तर चेहरा हा प्रसन्न असावा, उग साडेसाती नसावा, नाही का. कलाकार फार कलाकार असतात देवा, म्हणून तर त्यांना कलाकार म्हणतात. आमचे वेणुनाथ महाराज अतिशय साधा स्वभाव, सरळ, कुठल्याही प्रकारची चालाकी नाही. जे असं चांगलं बोलायचं तर तोंडावर बोलायचं, दादा बोलते वेळेस प्लेन करा. चांगलंही बोलायचं असेल तरी तोंडावरच बोलणार, वांगलं जरी बोलायचं असलं ना, राग येऊ नये तर काय हो, जिथं उजडन तिथं उजडन. अतिशय सुंदर स्वभाव आणि जिथं पाहिजे तिथं गाणं, गरज आहे तिथंच. म्हणून महाराजांच्या चरणी वंदन करतो. आमचे परममित्र श्री आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय आमचे कैलासजी महाराज शिंदे आज आपल्या कथेला भेट देण्याकरता आलेत. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. हा, कारण शक्यतो एक विद्वान दुसऱ्या विद्वानाच्या कार्यक्रमाला स्वतःहून उपस्थिती दाखवत नाही. तो भले तिकडं बाजूला जाऊन रेकॉर्डिंग करील, काय सांगितलंय बा मी नंतर ऐकेन. हा, कोण्यातरी वक्त्याच्या समोर बसण्याकरता अंतःकरणामध्ये आदर असावा लागतो, प्रेम असावं लागतं. म्हणून महाराजांना व्यासपीठावरून वंदन करतो. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे ॲक्टोपॅडवर साथ करणारे भरतजी महाराज ढमाले, तसे आम्हाला लोकांची इच्छा होती बा पठाडे असावा, नाही पठाडे तर ढमाले का होईना. आमचे भरत महाराज ते पॅडवर साथ करताय. आता 2च राहिलेत, मग दोघा करता कायला थांबा, तुम्ही वाजवा. तबल्यावर साथ करण्याकरता आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भरत महाराज गाडीवान, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शंकर महाराज गाडीवान यांची पुतणी आहे. ते गुरुवर्य सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांची 11 वर्ष ज्यांनी अतिशय जवळून बाबांना जेवणापासून तर बाबांच्या स्नानाच्या पाण्यापर्यंत ज्यांनी सेवा केली, आमचे गोकुळ महाराज कारभार, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आता गेल्या 2 वर्षापासून ते गावाकडे आले नाही, तर बाबांच्या सेवेमध्ये नित्य असायचे. बाबा पहाटे उठल्यापासून तर बाबा झोपेपर्यंत बाबांची सेवा त्यांनी केली.
आणि आता सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या संस्थांचा अतिशय गोड असा यूट्यूब चॅनल आहे संत उपदेश, ज्याच्यावर तुम्हाला सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांचे नित्य कीर्तन, नित्य सेवेचे जे काही अमृत वचन आहे ते तुम्हाला ऐकायला मिळतील. आमचे गोकुळ महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. साऊंड अत्यंत गोड आहेत. दादांचा परिचय नाही, परंतु मला तरी असं वाटतं तुम्ही वारकरी असावा, कारण हे फक्त वारकरीच करू शकतो. हां, नाहीतर मग भोंगे टांगून दिल्या जातात आणि भोंग्यात पाडून जातात. हां, तो का म्हणे येथे पाहिजे जातीचे. म्हणून भाऊंना धन्यवाद. विनेकरी महाराज आहेत. तुम्ही सर्व श्रोतृवर्ग, माझा परिचय नाही, आमचे बिजूभाऊचा फोन आला आणि त्यांच्या माध्यमातून आमचे अमोल महाराज बडाक, त्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग आला. सज्जनाला सज्जन जर मिळाले महाराज तर याच्यापेक्षा आनंदाची वेळ कोणतीच नाही आहे. सज्जनाला सज्जन भेटावा, कारण सज्जनाला सज्जन जर भेटला ना तर त्याच्यामध्ये सतसंग घडतो आणि माणसं घडतात तीही संघाने, बिघाडतात तीही संघाने बिघाडतात. तुम्ही सर्व विद्वान आहात. 3 गोष्टी जीवनामध्ये ईश्वरापर्यंत जाण्याकरता फार गरजेच्या आहेत, फार महत्त्वाच्या आहेत. रामायण आपण नेहमीच ऐकतो, नाही काही तर ताकापुरतं का होईना ऐकतो आपण दादा, नाही का? ऐका, राम, रावण, अयोध्या, लंका, सीता, लवकुश हे आपल्याला ज्ञात आहे. परंतु तुलसीदासजी महाराजांनी जे रामायण आपल्याला दिलेलं आहे ते अलौकिक आहे. गोष्टीरूप रामायण ऐकण्यापेक्षा जीवन परिवर्तन होईल असं रामायण ऐकावं. आणि रामजीपर्यंत जर जायचं असेल तर 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. पहिली सांगितली श्रद्धा, दुसरं सांगितलं संग आणि तिसरं सांगितलं चिंतन. ज्याला आपण नामस्मरणही म्हणू शकतो, संकीर्तनही म्हणू शकतो आणि त्या ईश्वराचं भजनही म्हणू शकतो. सेवा. श्रद्धा जर नसेल देवा तर आपण केलेली जी काही साधना असेल ती साधना आपली व्यर्थ जाईल. मला डोळे झाकून कथा करायची सवय बरं का, नाही तर तुम्ही म्हणताल झोपला काय. हा, म्हणजे मी तुमच्याकडे पाहिलंच असं नाहीये, पण तुम्ही माझ्याकडे पहा. हा, तुम्ही झोपू नका फक्त. पहिली सांगितली श्रद्धा. श्रद्धेनं ज्ञान प्राप्त होतं आणि जोपर्यंत ज्या गोष्टीचं ज्ञान नाही ना तोपर्यंत त्याला काहीच महत्त्व नाही, काहीच नाही. तुम्ही पहा, कोणत्याही ग्रंथाचा आरंभ होत असताना त्याचं महिमान दिलेलं असतं, ज्याला महात्म्य आपण म्हणतो. महात्म्य का ऐकावं, का ऐकलं का पाहिजे, काय गरज आहे? मग तुम्ही लगेच ग्रंथात प्रवेश करा ना. ही तुमची वेळ वाया घालवण्याची प्रथा नाही आहे. जोपर्यंत आपल्याला महात्म्य कळत नाही, कोणत्याही गोष्टीचं घ्या, ग्रंथाचंच नाही, इथं या भूतलावर प्रत्येक गोष्टीचं महिमान जोपर्यंत कळत नाही आपल्याला, महात्म्य जोपर्यंत कळत नाही आपल्याला, तोपर्यंत आपल्या हृदयामध्ये श्रद्धा निर्माण होत नाही. ज्ञानोबरायची फार गोड उभी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, कुणी एक मेंढपाळ आहे आणि त्या मेंढपाळानं काय केलं, आता मेंढपाळाचा स्वभाव होता, व्यवसाय आहे बिचाऱ्याचा तो, नाही का? मेंढर चारणं हा त्याचा काय मूळ व्यवसाय आहे. आणि व्यवसायाला काय महाराज, उदरम भरणो जीवा, उदर भरवण्याकरता करणं कर्तव्य आहे. तो बिचारा दिवसभर मेंढर चारायचा आणि मेंढर चारत असताना, आता मेंढर तर काय गली गलीने फिरत नाही बा, मग आपला जंगलामध्ये फिरायचा, डोंगरामध्ये फिरायचा, दरीखोरीमध्ये फिरायचा. आणि फिरत असताना योगायोगानं त्याला एक
मंडित असा परीस सापडला. त्यानं पाहिलं, अरे इतका सुंदर परीस खडा आहे, चमकणारा खडा आहे. जुन्या काळामध्ये एक 30-35 वर्ष पाठीमागे जर गेले ना तुम्ही, तर वृद्ध व्यक्तीच्या, प्रत्येक वृद्ध महिलेच्या आणि व्यक्तीच्या हातामध्ये म्हणा, कोपरीच्या खिशामध्ये, इकडे कोपरीच म्हणतात का, बंडी कोपरी वगैरे नाही का, हा तुम्ही पहा लाचखंड असायचं, लाचखंड. जुन्या महिला मंडळीच्या गळ्यामध्ये सुद्धा काय असायचं आजीबाई, लाचखंड असायचं. मग त्या मेंढपाळानं बिचारानं काय केलं, लाचखंड काढलं. लाचखंडाला एक काटा असतो. आता मेंढर चरत असताना दिवसभर याला काही काम होतं का, मग तो काय करायचं माहिती का, बसल्या बसल्या तो मणी कोरायचा. मणी कोरता कोरता संध्याकाळपर्यंत त्यानं आरपार तो काटा नेऊन घातला. कोणता गाड्याळाचा नाही, त्या लाचकांडाचा. म्हणजे त्याला छिद्र पडलं. आपल्या हातावरती त्यानं दोरी अशी ओळली आणि ती दोरी त्याच्यामध्ये ओवली आणि तो मणी आपल्या एका आवडत्या मेंढराच्या गळ्यात बांधलावा. संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या या गोरज मुहूर्ताच्या काळामध्ये त्यानं आपले मेंढर घराकडे काढलेत आणि कुणी रस्त्याने एक व्यापारी निघाला. त्यानं पाहिला तो मणी. तो म्हणला, अरे हा अमूल्य किमतीचा मणी ह्या व्यक्तीनं आपल्या मेंढराच्या गळ्यात बांधलाय, नेमकी गडबड काय. आपला तांगा थांबवला त्यानं, गेला त्याच्याकडे, म्हणले राम राम, जय श्रीराम, कोण आपण, मी वाट सरू आहे, ही मेंढर कोणाची म्हणले, सांगितले माझी आहे. मालक कोण आहे म्हणले, मीच आहे. मालक तुम्ही आत म्हणले, हो. मला एवढी मेंढी पाहिजे होती. म्हणले का, मला त्या मेंढराच्या गळ्यामध्ये असणारा जो मणी आहे तो मणी हवा आहे. नाही तर मी देऊ शकत नाही, तो सहजासहजी नाही मिळणार, त्याला पैसे द्यावे लागतील तुम्हाला. त्याने सांगितलं, मी पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला. किती पैसे देणार. त्यानं आपल्या मुखातून जो शब्द निघाला ती किंमत सांगितली. पण तो मेंढपाळ होता, त्यानं विचार केला, म्हणले थोडं थांबून घेऊ, व्यवहारामध्ये लगेच घाई नकोय. सांगितलं, नाही मी एवढ्यापर्यंत नाही देऊ शकत म्हणले. त्याने सांगितलं, अजून 10 वाढव घ्या, जास्त घ्या. तो म्हणला, अहो नाही मी नाही देऊ शकत तुम्हाला. त्याने सांगितलं, अजून जादा घ्या. हा जास्त करत चालला. आता मेंढपाळाची बुद्धी शुद्धीवर आली. त्यानं विचार केला, ज्या अर्थी मी थांबल्यानंतर हा व्यवहार वाढवतोय, पैसे वाढवतोय, म्हणजे त्या अर्थी हा अनुमान लावत चालला नाही का. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे प्रमाण आहे, त्याच्यामध्ये एक अनुमान प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण, हे प्रमाणाचे प्रकार आहे. दुसरा दिवस उगला. दुसऱ्या दिवशी तो मणी सोडला, शहरामध्ये गेला, व्यापाराच्या पेठेमध्ये गेला आणि तो मणी दाखवला. काल सांगितलेल्या वाट स्वरूपेक्षा काही पटीनं त्याचा भाव वाढत गेला, त्याचं महत्त्व वाढत गेलं, मोल वाढत गेलं. पाहता पाहता तो तालुका सोडला, जिल्हा सोडला. आता तो काही पटीनं पुढं गेला त्याचा भाव. मग त्याच्या लक्षात यायला सुरुवात झालं की हा करोडो रुपयाचा मणी आहे. हे कधी समजलं माहिती आहे का त्याला. ज्ञानोबराय म्हणतात, ओवे आहे ती मी मनानं नाही सांगत तुम्हाला, घाबरू नका. ज्ञानोबराय लिहितात, तोडीला परसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे नववा देवाचा. परिसू म्हणजे परीस. त्यानं एक चांदीचा तुकडा, चमकणारा तुकडा म्हणून बांधला. पण तो परीस आहे हे जर त्याला माहीत असताना की ह्या परिसाच्या स्पर्शाने हा लोखंड सुद्धा स्वर्ण बनतो देवा, तर त्याला आयुष्यभर मेंढर वळण्याची गरज नाहीये. हे का घडलं तर त्याला महिमान माहीत नाही. तसं तुमचं आमचं जीवन आहे. आपण साधना करतो बरं का, आपण ग्रंथ श्रवण करतो, पण पहिलं आपल्याला काय नाही, आपल्याजवळ श्रद्धा स्थिर नाहीये. श्रद्धा काय नाहीये, स्थिर नाहीये. श्रद्धा ही दृढ असावी.
आपली निष्ठा ही दृढ असावी. दृढ जर नसेल, श्रद्धा अस्थिर जर असेल देवा, तर माणसं सुद्धा आपल्यावर प्रसन्न होत नाही. ईश्वर सोडा. म्हणून महात्म्य श्रवण करायचं आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीचं, बघा तुम्ही आता मी आहे, तुम्हाला जर समजा कदाचित जर माझी प्रतिमा जर तुमच्यापर्यंत जर आलेली नसती ना विजूभाऊ, मी अशी इथं किती चक्कर मारले असते ना, तरी तुम्ही मला अलीकडे ये म्हणले नसते. पण तुम्हाला माझा निरोप पोचला, तुम्हाला माझा संपर्क झाला, तुम्हाला माझं महत्त्व माहीत होतं, म्हणून तुम्ही मी येवल्यामध्ये होतो तेव्हापासून कॉल चालू आहे. कुठपर्यंत आले. मला नाही वाटत त्यांनी त्यांच्या व्यायाला सुद्धा एवढे कॉल केले असते. 12-13 कॉल झाले सकाळपासून. शेवटी मी त्यांना सांगितलं, म्हणलं गुरुजी मी कार्यक्रमात आहे, माझं कीर्तन चालू होतं, दुपारी त्यांचा कॉल आला मला, माझा आवरलं, मग तुम्ही झोपले होते. तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला दिवसा झोपायला वेळ मिळते नाही, हे तुमचं नशीब आहे. त्याच्याकरता सुद्धा लागतं बरं का इथं, हे पाहिजे. ते काही सगळ्याचं नाही, आमच्यात अजिबात नाही. आता मला हे म्हणे, रस्त्यामध्ये आमची चर्चा चालली. म्हणले तिघाला घरं कधी सापडते? म्हणले कोण कोण? पहिला सांगितला पारधी, दुसरा सांगितलं पोलीस खातं, आणि तिसरा सांगितला बाबा. आणि शक्यतो आमच्या जातीच्या लोकांना रात्री रस्ते जास्त होऊन जाते दिवसापेक्षा. हे का? महत्व कळाल्यानंतर. तसं ग्रंथाचं अध्ययन करायचं, त्याचं महात्म्य काय श्रवण करावं, तर त्याचं एकमेव कारण आहे त्या ग्रंथाविषयी श्रद्धा निर्माण होण्याकरता. आणि श्रद्धा जर नसेल तर भाव उपजत नाही. इतकी श्रद्धा दृढ असावी, इतकी श्रद्धा दृढ असावी. येईल कथा प्रसंग आपल्याला पुढे. रामजी ज्यावेळेस हनुमानजी महाराजांच्या समोर नवरात्रातला हार सीतामाई अर्पण करतात, किती दृढ श्रद्धा आहे हनुमान बाबाची. असं म्हणतात सीतामाईनं ज्यावेळेस त्या हनुमानजी महाराजांना दिलेल्या नवरात्राच्या हाराचं ज्यावेळेस ते एक मणी फोडून हनुमानजी महाराज त्याला भंग करत होते, त्यावेळेस आईसाहेबांनी विचारलं, म्हणले हे हनुमत, अरे तू काय हे मणी फोडतोय? अरे तुला माहीत आहे का बाबा, हे जे मणी आहेत ना, हे अरे हे पृथ्वी मोलाचे आहे. आईसाहेब मी याच्यामध्ये हे पाहतोय, अरे तू काय शोधतोय मला सांग तरी बाळा. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिलेच फोडून मोती राम कोठे आतला, पाहिलेच फोडून मोती राम कोठे आतला. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिलेच फोडून मोती राम कोठे आतला, पाहिलेच फोडून मोती राम कोठे आतला. उघडून आपले छाती लाविले प्रभू भगवान, उघडून आपले छाती लाविले प्रभू भगवान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. टाळी टाळी टाळी, वा वा. महाराज आपले जे
दोष आहे का हातावरचे सगळे दोष जळून जातात. म्हणून टाळी वाजवायच्या टायमाला अजिबात इकडे इकडं पाहायचं नाही. मग ते पाहू राहिले बा मग कसं काय वाजू असं अजिबात नाही. आपल्याकडं पाहून त्या ना वाजवली पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे अरे सगळे वाजते मग आपण का वाजू नये, नाही का. म्हणून टाळी वाजवायला अजिबात कुचरपणा करायचा नाही. जो कुचरपणा करेल त्याला पहिल्या दिवशीपासून शेवटपर्यंत रामजीची शपथ आहे बा. आता पुन्हा सांगायची वेळ नाही येऊन द्यायची. भजन चालू झालं का टाळी वाजवायची. भजन बाई मांडी घाला अक्का, मांडी घाला. असं नाही बसायचं, कधीच नाही बसायचं असं. आज बसले आता माप तुला, उद्या लगेच चॉकलेट देऊन टाकेल मी. काय सांगत होतो मी, कथा रामायण. श्रद्धा आणि दुसरा सांगितला संग. तुम्ही पहा माणसं संघाने घडतात आणि संघानेच बिघडतात. नारद भक्ती सूत्रामध्ये तर विशेष करून दुसंगाचा सदैव त्याग सांगितला आहे. दुसंग सर्वथैव त्याज्यते, त्याग करावा दुसंगाचा. आणि सत्संगाचा जर आपल्यावर आपण जर सत्संग जर केला तर त्याचा आपल्यावर इतका परिणाम होतो की आपण सुद्धा सत्संगी बनल्या जातो. महाराज बघा तुम्ही भागवतामध्ये कथा येते, गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाकलह. गोकर्ण ज्ञानी झाला कशामुळे झाला माहिती आहे, केवळ सत्संगामुळे. आणि धुंदुकारी जो बिघडला तो कशामुळे, संघामुळे. तुम्ही आम्ही सगळे देवाचेच आहोत, परंतु इथं आल्यानंतर संगतीनं आपल्यावर काय केला, परिणाम केला देवा, परिणाम. म्हणून दुसरा विशेष करून ईश्वरापर्यंत जाण्याकरता सांगितला तो सत्संग आहे. आणि तिसरं सांगितलं चिंतन. चिंतने चिंतने तद्रूपता. या तीनही गोष्टी जर कुठं मिळत असतील कलियुगामध्ये तर या तीनही गोष्टी केवळ आणि केवळ या धर्ममंडपात प्राप्त होतात, इतरत्र स्थानावर नाही. म्हणून सप्ताह करायचे असतात, लक्षात घ्या. मग सप्ताह 7च दिवस का करावा, त्याच्या मागचं वैदिक कारण सांगतो, ऐका. सोम मंगल बुध गुरु शुक्र शनी रवी आणि पुन्हा सोम. आपल्या किती दिवस आले आठवड्याला, 7 दिवस. आपला जन्मही या 7च दिवसात आहेत आणि आपला शेवट सुद्धा 7च दिवसात आहे. मग हे 7 दिवस इतके पुण्यवान बनवायचे आपल्याला, हे 7 दिवस इतके पवित्र बनवायचे की कोणत्याही दिवशी आपल्याला नेण्याकरता काळ जर आला ना तर ईश्वर आपल्या समोर उभा असावा. म्हणून हे 7 दिवस आहे. मुक्त होण्याकरता हे 7 दिवस आपल्याला संकीर्तन करायचं आहे. आणि तुम्हाला तर अतिशय सुंदर असं मुहूर्त सापडलेलं आहे. सुंदर असा पर्वकाळ प्राप्त झाला. देव आणि भक्त दोघही एकाच पर्वकाळात जन्माला आले आणि तो पर्वकाळ तुम्हाला प्राप्त झाला. चैत्र मास आहे. नवमीसारखी पवित्र पूर्ण तिथी आहेत, पौर्णिमेसारखी पूर्ण तिथी आहे. तुलसी बाबा म्हणतात जरा तुम्हाला अमृत व्हायचं नसेल तर अमृत प्राशन करावं लागेल. आणि तुम्ही बघा पहिल्या शब्दावर वकार शब्द वापरला. वर्णानां अर्थसंघानां रसानां छंदसामती मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. वय ब्रह्मबीज आहे आणि ब्रह्मबीज म्हणजे साक्षात अमृत आहे महाराज. ब्रह्मबीजापासून प्राप्त झालेलं आहे. जसं राजा परीक्षितीला
श्री शुकदेवजी महाराजांनी वकारापासून ब्रह्मज्ञान देण्याकरता सुरुवात केली. वर्यानेशते प्रश्न वकार हे ब्रह्मबीज आहे. तसं स्वामीजींनी सुद्धा या ठिकाणी वर्णाना वकारापासून सुरुवात केली. आणि द्वितीय श्लोकावरती साक्षात त्या श्रद्धेचं वर्णन करण्याकरता, कारण ईश्वरापर्यंत जाण्याचं जे साधन आहे तर मुख्य ती आहे श्रद्धा. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धास्मास्तस्तिमीश्वर. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणीं यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्रः सर्वत्र वंदेते. भगवान बोले बाबा सारखी श्रद्धा असावी, भवानी सारखी श्रद्धा असावी. ज्यांच्याशिवाय सिद्धजन अंतःकरणामध्ये असणाऱ्या ईश्वराला पाहू शकत नाही असे असणारे भगवान शिव आणि साक्षात जगड जननी. श्रद्धा म्हणजे साक्षात भवानी आहे आणि विश्वास म्हणजे साक्षात भगवान शिव आहे. स्वामीजी त्यांना वंदन करतात. भगवान शिव आपल्या राम नामावरती किती विश्वास ठेवला बघा तुम्ही. किती विश्वास आहे भगवान भोले बाबाचा. हातामध्ये हलाल विष आलं, समुद्र मंथन झालं, हातामध्ये विष आलं देवा, पण ते प्राशन करत असताना मला काहीही होणार नाही इतका विश्वास आहे. आणि तो हलाहल विषाचा प्याला भगवान भोले बाबाने ग्रहण केला, पण विश्वास इतका पक्का आहे की ते कंठाच्या खाली गेलं नाही मला. का? कारण इथं विश्वास बसलेला आहे. आणि विश्वास जर असला ना महाराज, सगळं उपभोगता येतं माणसाला. तुकोबरायचं प्रमाण आहे. विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी बरी सत्ता. हे सगळं भोगिता होय त्याचे, होय त्याचे, होय त्याचे. भोगिता होय त्याचे, होय त्याचे, होय त्याचे. विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी बरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी बरी सत्ता, स्वामी बरी सत्ता, स्वामी बरी सत्ता. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. सगळं त्याला उपभोगायला मिळतं, पण कुणाला? ज्याचा विश्वास आहे त्याला. अविश्वासी व्यक्तीला. आता मला एक सांगा, तुम्ही कोणाकडे चाव्या देऊन जाताल का बरं? का? त्याचं कारण तुमचा विश्वास पाहिजे ना. आणि ज्याच्याकडे विश्वास आहे, तुमच्या किती अमोल वस्तू असल्या तरी तुम्ही म्हणता ही चावी घे, हे बघ आणि हे तुझं काम. का? विश्वास आहे म्हणून सगळं उपभोगायला मिळतं देवा. भगवान भोले बाबा सारखा विश्वास असावा, भवानी सारखी श्रद्धा असावी. परिणाम त्या भगवान भोले बाबाच्या आश्रयाला, त्या विश्वासाच्या आश्रयाला असणारा वाकडा चंद्र सुद्धा यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदिते.
त्या भोले बाबाच्या विश्वासाचा आश्रय त्या चंद्राने घेतला मायबाप. परिणाम तो वाकडा चंद्र सुद्धा पूज्य झाला. म्हणून महत्वाची जी भूमिका आहे, सुतमा गोस्वामी म्हणतात, मी यांना वंदन करतो की माझा विश्वास सुद्धा या भगवान भोले बाबासारखा पवित्र असावा. प्रत्येकाला वंदन करायला प्रारंभ केली का की रे भोले गोस्वामींचं मत आहे की या सगळ्यांची माझ्यावर कृपा असावी. मी हातामध्ये लेखणी घेतलेली आहेत आणि आता या लेखणीवर जर या सगळ्यांची कृपा जर झाली तर निश्चित मी भगवान श्री राघवेंद्र सरकार यांचं दिव्य असं चरित्र मी आणि प्रगट करेन. पुढे आपल्या श्री गुरूंना वंदना करायला प्रारंभ केली. हे श्री गुरुदेव, कारण तुम्ही जर कृपा जर नाही केली तर मी माझ्या कार्यामध्ये सफल होऊ शकत नाही. ओ बंधव गुरुपद परम परागा. जय सिया राम, 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 जय सिया राम. सुरुचि सुवस सरस अनुरागा. जय सिया राम, 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 जय सिया राम. मुरी मय चुरुण जारू. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, समन सकल भव रुज परिवार. जय सिया राम, 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 जय सिया राम. जय सिया राम, जय सिया राम. कारण ज्याचा गुरु मेहरबान असेल त्याचा चेला पेहलवान असतो. म्हणून मी माझ्या श्री गुरूंना वंदन करतोय. गोस्वामी तुलसीदास महाराजांनी महाराज कुणालाच सोडलं नाही, कुणालाच नाही. श्री गुरूंना वंदन केलं, श्री गुरुच्या चरणांना वंदन केलं, श्री गुरुच्या नामाला वंदन केलं. कारण हे श्री गुरु जर प्रसन्न असेल तर संत कृपा करतात. कारण पहिलं महात्म्य वर्णन करायचं तर या सगळ्यांची कृपा असावी लागेल. यांची कृपा जर नसेल तर होऊ शकत नाही. मी ईश्वराचं दिव्य चरित्र प्रगट करू शकत नाही. या संतांचं चरित्र आणि या भगवंताचं चरित्र हे कापसाप्रमाणे आहे. या संतांनी जर माझ्यावर कृपा केली तर निश्चितच मी या ग्रंथाला पूर्ण करण्याकरता स्वामीजी म्हणतात पात्र होईल. हा, कारण श्रीगुरूचं चरित्र हे अलौकिक आहे. हे सारी धरती कागज करू लेखनी की करू बनरा. सात समंद की मशी करू गुरु गुण लिखान जान. गुरु गुण लिखान जान. संपूर्ण धरणीचा कागज केला. कबीर महाराज वर्णन करतात, सारी धरती कागज करू लेखनी करू बनराय. आणि वृक्षाचा बोरू जरी बनवला, समुद्राची शाई केली आणि लिहिण्याकरता साक्षात गणपती बाप्पाला जरी बोलवलं म्हणले तरी श्रीगुरूंचं महात्म्य मी वर्णन करू शकत नाही. अशी श्रीगुरू आहे. आणि त्यांनी जर कृपा नाही केली तर मी माझ्या कार्याला कसा सिद्ध होईल, माझं कार्य कसं पूर्णत्वाला जाईल. साधू चरित शुभ चरित कपास. त्या कापसाप्रमाणे संतांचं चरित्र मृदू आहे.
तसं या भगवंताच्या चरित्राला त्यांची कृपा झाली तरच माझी बुद्धी चालेल. मृदू मंगलमय संत समाज. हे संत वर तुम्ही मृदू आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही कृपा करा. मृदू मंगलमय ही संत समाज. जो जग जंगम तीर्थ राजू. राम भक्ति जा सुरसरिदारा. सरसई ब्रह्म विचार प्रसार. तीर्थाला सुद्धा तीर्थ पण या संतांच्या कृपेने. म्हणून तुम्हाला मला बुद्धी प्रदान करणारे सुद्धा हे संत यांची कृपा असावी. जयाचने आले तीर्थपण केली साठवण हृदयी ते. या संतांनी कृपा केली म्हणून उलट नाम जपणारा वाल्मिकी सुद्धा वाल्मिकी झाले महाराज. उलटा नाम जपत जग जाना. वाल्मिकी में ब्रह्म समाना. उलटा नाम जपत जग जाना. वाल्मिकी में ब्रह्म समाना. मंगल भवना मंगलहारी. नव उच्च दशरथ राजर बिहारी. स्वामीजी वर्णन करतात. हे उलटा नाम जपत सुजा. वाल्मीक भय ब्रह्म समाना. उलटा नाम जपत सुजा. संतांनी कृपा केली म्हणून वाल्मिक ऋषी वाल्मिक झाले महाराज. नाही तर वास्तव जर तसं पाहिलं ना, वाल्मिक ऋषीचं जीवन आपल्यामध्ये एखाद्याला सरकारी जरी समजा असं वरून निवेदन आलं की तुम्ही वाल्मिक ऋषी इतकं पाप करा, तरी आपल्या हातून घडणार नाही. तुम्हाला वरून जरी समजा आदेश आला की बाबा तुम्ही एवढं करा, प्रत्येकाला असा कोठा वाटून जरी दिला ना की वार्षिक तुमचं एवढं तुमचं पूर्ण झालं पाहिजे बा वाल्मिक ऋषी समान, नाही ना, नाही होऊ शकत आपल्या हातून तसं. का? आपल्याला वेळही नाही आणि आपल्या हातून ते कार्य तसं घडूही शकत नाही. रस्त्यामध्ये वाल्मिक ऋषीचा दौरा असायचा. वाल्मिक ऋषीच्या दौऱ्यामध्ये जो वाटसरू सापडेल त्या वाटसरूला वाल्मिक ऋषीनं काय करावं? आडवावं. एक दिवस भगवंताचे लाडके भक्त नारदजीची गाठ पडली. गाठ पडल्यानंतर महाराज स्वभावाला औषध नसतं बरं का, स्वभावाला औषध नसतं, लक्षात ठेवा. सगळं बदलावता येतं पण स्वभाव बदलावता येत नाही. लोक म्हणतात ते बदलले, हा तुमचा गैरसमज आहे. हा देवशपथ खोटं नाही बोलत. 10-5 वर्ष माणूस लांब राहिला बा म्हणजे आता मला एक सांगा ना, एखादा विंचू तुम्ही फ्रीजमध्ये घालून ठेवला 4-2 दिवस 8 दिवस महिनाभर 2 महिने, तो त्याचा स्वभाव बदलेल असं तुम्हाला वाटतं? नाही. एखादा व्यक्ती तुम्ही बघा ते म्हणतात आपण ते फार बदलले, आपल्या आता पहिल्यासारखे नाही राहिले, ते बदलले. आता तू 4च दिवस त्याच्या संगतीत जा, तुला कळल तो बदलला का बिघडलाय. दादा हा माणसाचा भ्रम आहे, तो बदलला नाही, तर तो फक्त आपल्याला दिसला अचानक म्हणून आपल्याला तो भास झाला, बदलत नाही. नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे बा, फार गोड आहे. महाराज म्हणतात जुन्या काळामध्ये राजाला अनेक राण्या करायची परवानगी होती. त्या राजाच्या नगरीमध्ये सुंदर अशी एक दासी पाहिली. त्या राजानं विचार केला मला ही दासी पत्नी करायची. ती दासी त्याला आवडली म्हणून तिला पट्टराणी बनवलं. तिला काय केलं? पट्टराणी बनवलं. मग आता राणीचं काम काय आहे बरं? आजोबा मला सांगा तुम्ही, राणीचं काम काय आहे? राणीने एका जागी मरावं का नाही बरं?
नेमाना घरोघरी हिंडाव. राणीचं काम कर्तव्य काय? राणीनं राणीसारखं राहायला पाहिजे की नाही महाराज. तिचा जो आतला स्वभाव होता ना, नाथ महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि तिचं कौतिक करायला सुरुवात केली. म्हणजे तिचं प्रकरण लिहिलं महाराजांनी. महाराज म्हणतात, अरे आदि होती दासी हे पटरानी केले तिसी हिच हिंडण रायना मूळचा स्वभाव जाईना. तिचा स्वभाव गेला नाही महाराज, कारण तो आतला आहे. तसं वाल्मिक ऋषींचा आहे, तो स्वभाव होता. आले का ते वाटसोरला पकडायचे, स्वभाव बनून गेला. नारदजींना पकडलं त्यांनी. नारदजी म्हणले, हात धरला, खामोश उभे राहा. राहिले उभे. खरं बाबा काय अडवलंस? सांगितलं मी दरोडेखोर आहे आणि तुमच्या जवळ जे आहे ते मला द्या. म्हणले बघ, माझ्याजवळ तर तुला परवडणार नाही. एकदा विचारपूर्वक, माझ्याकडे जे आहे म्हणले ते तुला परवडण्याजोगं नाहीये. तर जे असेल ते द्या. अरे वाल्मिकी, कशा करता करतोस हे? मी संघाची ताकद सांगतोय तुम्हाला. संतांनी कृपा केली, परिणाम बघा. अरे तुझे करतोय ना म्हणले, ते कोणा करत आहे? श्री गुरूंची कृपा किती महत्वाची आहे आणि कृपा झाल्यानंतर काय होतं पहा. म्हणून स्वामीजींनी आपल्या श्री गुरूंची वंदना केलेली आहे. बंदवू गुरु पद परम पराग सुरस सुगजी सुरस अनुराग. स्वामीजी म्हणतात, मी माझ्या श्री गुरूंच्या चरण कमलांना विनंती करतोय आता. का? त्यांची कृपा होणं गरजेचं आहे. आता मी त्यांना वंदन करतो, ते माझ्यावर प्रसन्न असावे. वाल्मिक ऋषीला सांगितलं, म्हणले तू घरी जा. घरी जाऊन तू ज्यांच्या करता हे प्रयत्न करतोय म्हणले, तू त्यांना विचार एकदा, तू केलेल्या कर्मामध्ये, त्या फलश्रुतीमध्ये ते सगळे वाटेकरी आहे का? वाल्मिकजी घरी आले, आई साहेबाजवळ गेले. आईला विचारलं, म्हणले आई मी तुला किती आवडतो? सांगितलं, बाळा तू फार आवडतोस. म्हणले आई मी हे जे कार्य करतो म्हणले, तू ह्या कार्यामध्ये वाटेकरी आहे का? आईनं सांगितलं, नाही ना बाबा, हे तुझं काम आहे आणि तू केलेल्या कार्यामध्ये मी कशी वाटेकरी होऊ शकते? आईला बाजूला सारलं, धर्मपत्नीकडे गेले, विचारलं, हे सुनयनी, हे सुलोचनी, मी हे जे कार्य करतो म्हणले, दिवसभर चोऱ्या माऱ्या, रस्ता लुटणं, हे केलेल्या कुकर्मामध्ये तू सहभागी आहेस का? तू वाटेकरी आहेस का? धर्मपत्नीनं सांगितलं, ते तुमचं कर्तव्य आहे. मला पोसणं हे तुमचं काम आहे. तुम्ही काय करताय आणि तुम्ही कुठून आणताय याच्याशी मला कुठल्याही प्रकारचा विचारण्याचा अधिकार नाहीये. आणि मी तुमच्या कर्मात का वाटेकरी होणार? पुत्राकडे गेला, असं विचारलं, बाळा अरे मी करतोय हे कर्म, या कर्मामध्ये तू वाटेकरी होणार? पुत्राने उत्तर दिलं, बाबा हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही मला जन्माला घातलंय म्हणजे मला पोसण्याची जबाबदारी तुमची आहे. आई सुटली, पत्नी सुटली, पुत्र सुटला, आता राहिले वाल्मिक ऋषी एकटे. आणि आता मात्र वाल्मिक ऋषीच्या डोळ्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाली. महाराज डोळे भरून आलं, हृदय भरून आलं. इकडं नारद मुनीचे हात बांधलेले आहेत अरण्यामध्ये, गळ्यामध्ये विणा टांगलेला आहेत, वृक्षाला हात बांधलेत. वाल्मिक ऋषी धावत धावत आले. काय बोलावं शब्द सुचेना, हृदय कंठ दाटून आलं, हृदय भरून आलं.
कारण केलेल्या कर्माची फलश्रुती आठवायला लागली. श्री गुरूंनी केलेला उपदेश तो काळजामध्ये दगदग करून प्रज्वलित व्हायला लागला. आणि त्या वाल्मिक ऋषींकडे पाहिल्यानंतर महाराज नारद मुनींनी कृपा केली. सांगितलं, हे वाल्मिकी घाबरू नकोस, मी तुला अशी एक पवित्र कथा सांगतो की त्या कथेनं तुझा उद्धार होईल. मी तुला अशा पद्धतीचं एक नामामृत सांगतो की तू पुन्हा कधी मरणार नाही. कारण मृत्यूपासून जर वाचायचं असेल तर त्याला काय पाहिजे, त्याला अमृतच लागेल, तेव्हा तुम्ही मृत्यूवर विजय मिळवाल, एरवी दुसरं नाही. हा, अमृत जर असेल तुमच्या जवळ तरच तुम्ही मृत्यूवर विजय मिळवू शकता. वाल्मिक ऋषी हात जोडून बसलेले आहेत. महाराज तुम्ही जे सांगाल ते मी ऐकायला तयार आहे. जवळ घेतला, आपल्या मस्तकावर हात ठेवला. नारदजींचा वाल्मिक ऋषीच्या मस्तकावर हात गेल्याबरोबर महाराज हा हा हस्तस्पर्शाची कृपा झाली. मस्तक शुद्ध झालं आणि कानाजवळ जाऊन सुंदर असा नामामृताचा मंत्र दिला. स्वामीजी म्हणतात तो मंत्र सुद्धा या बहादराला सरळ म्हणता येईना. नारदजीनं सांगितलं श्रीराम श्रीराम राम राम. कारण सत्य काय आहे फक्त माहिती आहे का? काय आहे सत्य? तुमच्याकडे म्हणत नाही का गेल्यावर, हे राम हे राम, हेच भजन आहे इकडं पण. राम नाम सत्य है म्हणून ध्यानात ठेवायचं. सत्य काय आहे मावशी? मी तिची बाजी नाही. काय सत्य आहे? राम नाम. राम नाम जप नाम पराय मला आपणा असं नका करू. राम नाम सत्य फक्त. वाल्मिक ऋषीला राम नाम सुद्धा घेता येत नव्हतं महाराज, इतकं हृदयामध्ये पाप आहे. स्वामीजी म्हणतात उलटा नाम जपत सुजा वाल्मिक भय ब्रह्म समान. अरे त्या वाल्मिक ऋषीला नारद मुनीने सांगितलं, अरे राम म्हण राम म्हण राम म्हण. हा वाल्मिक ऋषींचा हृदयामधला असणारा दोष तो जळत असताना मरा 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 म्हणायचा. परिणाम स्वरूप एक दिवस मरा मरा म्हणणारा वाल्मिक ऋषी साक्षात ब्रह्मस्वरूप झाला आणि ब्रह्मपदाला प्राप्त झाला. हा हा या विश्वामध्ये वंद्य झाला. केले रामायण रामाधी ही ताकद आहे. हा म्हणून श्री गुरूंची कृपा असावी. स्वामीजी म्हणतात माझ्या श्री गुरूंनी माझ्यावर कृपा करावी की जेणेकरून हे माझं मानस जे आहेत, मानस म्हणजे इच्छा, अयोध्या नगरीला मानवंदना केली, शरयू मातेला मानवंदना केली, नवे नवे भूताला खेताला स्वामीजीला जो जो आठवेल त्याची त्याची महाराज स्तुती करायला, त्याचं नमन करायला सुरुवात केली स्वामीजींनी. आणि अनेकांचं नमन करून या पवित्र ग्रंथाला आरंभ केला. आणि पाहता 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 हे रामचरित्र मानस पूर्णत्वाला गेलं महाराज. हे चरित्र पूर्ण झालं, पण याला काय नाव द्यावं असा प्रश्न पडला. त्यावेळेस मनामध्ये जो भाव तयार झाला, जी कल्पना तयार झाली, त्याचंच नाव स्वामीजींनी दिलं. बोलिये श्री रामचरित्र मानस भगवान की जय. म्हणून असं असणारं श्री भगवंताचं चरित्र रामचरित्र मानस आपल्या या क्रांती नगरामध्ये आजपासून ही रामनामरूपी गंगा वाहत आहे. या गंगेमध्ये स्नानाकरता प्रत्येकानं उद्या बहुसंख्येनं उपस्थित राहावं. कारण आपल्या जीवनातला एक दिवस वजा झाला. आजची कथा मावळतीला गेली म्हणजे आपल्याकडे राहिले 6 दिवस. उद्या बहुसंख्येनं उपस्थित राहा. कथा श्रवण करत असताना काही नियम सांगितले. राहिलेली कथा आता आपण उद्या बघू, नाही का? 10:15 होऊन गेले, 10:30 होऊन गेले. आपल्या कथेचा टायमिंग तसा 7:30 ते 10 आहे, नाही का? 7 ते 10 आहे. पण तुम्हाला माता वर्गाला
काहीतरी थापावं लागेल का नाही? घरचे म्हणजे नाही वय मागं कुठं चालली, तोंड घेऊन त्याला काही काम नाही, त्याच्या जेवणाची सोय केली आमची कर, त्याला काय कमिटी पाहून घेईन आमचं काय, आणि आम्ही तिथं जाऊन बसलो आम्हाला कोण म्हणून काय म्हणून आम्हाला थापेवून मग तू जाय. तुमचं होऊ द्यावं लागेल ना, आहे की नाही? तुमचे राम उपाशी ठेवायचे आणि तुम्ही इथं येऊन बसायचे, म्हणजे त्याला वनवास आणि यांना वनवास आणि तुमच्यामुळं पुन्हा आम्हाला वनवास, म्हणजे सगळेच वनवासी नाही का? तेव्हा सगळे आपल्याला आनंदी राहायचं आहे, आणि राम हा आनंदाचा भाव आहे महाराज. राम हा आनंदाचा कंद आहे. म्हणून उद्या लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करीत जा, जेणेकरून तुम्हाला कथा श्रवण करण्याचा काळ सापडेल, वेळ मिळेल तुम्हाला, आणि आपल्याला ही कथा करता येईल. म्हणून उद्या ठरल्या वेळेमध्ये 7 ते 10 अशा या पर्व काळात कथा होईल. फार झालं तर 7:30 होतील सुरुवात व्हायला, परंतु 10ला आरती होईल. उद्या येताना प्रत्येकानं आपापली आरती सोबत आणायची. आपल्याला आयोजक मंडळी आरतीचं मार्गदर्शन करतील ना करतील तो वाकस्वाडा नाही, ते सांगतील ना सांगतील ते तर सांगणारच आहे तुम्हाला, परंतु विशेष करून माझी सर्वांना विनंती राहील, उद्या प्रत्येक माता वर्गानं आपापल्या हातामध्ये आपली आरती घेऊन यायची. देवाला ओवाळण्याकरता कोणाच्या आमंत्रणाची वाट नका पाहू. म्हणून हातामध्ये उद्या पंचारतीचं ताट घेऊन यायचं. 7 दिवस होता होईल उपवास करावा, नाही जमलं तर 1 टाईम भोजन करावा, नाही त्याच्यावर जमलं तर 2 टाईम जेवण करा, नाही 2 टाईम जमलं तर 3 टाईम खा, पण मग कथेला या. सांगा रामजीला, साधू संतांना सांगा, हे प्रभू कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आयुष्य तुम्ही सांगा, संत जन करा समाधान, चित्त माझा उद्धार कशानं होईल. हे प्रभू तुम्ही आम्हाला सांगा आणि आमचा उद्धार करा. हे बघा, हे स्टेशन जर हुकलं ना दादा, हे स्टेशन जर हुकलं ना, आपल्याला गाड्याच नाही लागणार पुन्हा. काय मग आपण काळ्या पिवळीतच आहे. मग हे स्टेशन इतकं महत्वाचं आहे. देवा देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. तो या झाला पाटा बाजिकेचा, 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 तो या झाला पाट बाजिकेचा, बाजिकेचा, बाजिकेचा. देवी दिला देह भजन गोमटा, 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 भजन गोमटा, भजन गोमटा. देवानं दिलेलं शरीर आहे ते भजना करत आहे, म्हणून त्याच्याकरता खर्च व्हावं. त्या देवाला सांगावं की हे मानवी शरीर जर गेलं तर पुन्हा आमचा उद्धार कसा होईल. म्हणून आपला उद्धार होण्याकरता उद्या बहुसंख्येनं या. 7 दिवस ब्रह्मचार्य व्रत पालन करण्याचा प्रयत्न करा, नवे नवे पाळाच. कथा झाल्यानंतर व्यर्थ बडबड करण्यापेक्षा नाही का, हे असं झालं ते तसं झालं ते तसं झालं नाही का, हे करण्यापेक्षा त्या भगवंताचं भजन करा. जेवढा जप करता येईल तेवढं जप करा नाही का. जप केला तरच आपण जपल्या जाऊ. स्वतःला जर जपायचं असेल तर जप करा, चिंतन करा. रामजी किती सुंदर आहेत, रामजी किती कृपाळू आहेत, रामजी किती सुखदायी आहेत, असा भाव मनामध्ये आणा. जेवढं तुम्हाला या पर्व काळामध्ये चिंतन करता येईल तेवढं चिंतन करा. आणि 7 दिवस नियमानं शुचिर्भूत अवस्थेमध्ये, पवित्र अवस्थेमध्ये या धर्ममंडपात यावं, कथा श्रवण करावी. आणि निश्चित 1 दिवस जशी रामजीची संपूर्ण अयोध्या नगरी निजधामाला गेली ना महाराज, तशी आपली ही क्रांती चौक न राहता ही सुद्धा आपल्याला काय बनवायची आहे, ही सुद्धा अयोध्या नगरी बनवायची आहे. आणि तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला
इथं कोणालाच थांबायचं नाही. आपल्याला सगळ्यांना मंडपात बसणारालाही निज धामाला जायचं आहे भगवंताच्या, आणि घरात बसणाराला सुद्धा. उद्या सकाळी त्यांच्यावर झोपणाऱ्यावर परिणाम झाला पाहिजे. आम्हाला सुद्धा यायचं आहे. म्हणून उद्या येताना प्रत्येक माता वर्गाला विनंती आहे, येताना 2 शेजारणी घेऊन यायच्या. मग त्या दोघीला सांगा का तुम्ही सुद्धा 2 आणा, जास्त नका आणू, 2च आणा. त्यांना दोघीला सांगा म्हणजे त्याबरोबर 4 घेऊन येतील ना. बहुसंख्येनं या. सर्वांना व्यासपीठावरून वंदन. आजची कथा याच ठिकाणी रामजीची चरणी समर्पित करूया. माझे गुरुवरे महंत स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला भेट. बाबांच्या आशीर्वादानं, बाबांच्या कृपेनं जसं सुचलं तसं मी भाव प्रगट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून जे बरोबर असेल ते घ्या, जे चुकीचे आहेत माझ्या बुद्धीचे दोष. 7 दिवस बहुसंख्येनं उपस्थित राहावं. येताना रिकाम्या हाताने न येता 7 दिवस कथा श्रवण करत असताना एक दोष येताना रस्त्यामध्ये टाकून द्यावा आणि 7 प्रकारचं धान्य आपण आपल्या संगतीमध्ये आणावं. अशा पद्धतीचा भाव आपल्या हृदयामध्ये असून निश्चितच रामजी आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आता या ठिकाणी एक भजन होईल आणि भजन झाल्यानंतर सूचना आहे का नाना काही? बरं, सूचना देऊन घेता का? तुम्ही बोलणार आहे का मी बोलू? बोला ना, सांगा काय. बरं, एकदा सगळे भजना करता उभे राहा. बरं, मला माहिती तुम्ही आळसले म्हणून सगळे नाही का, तुमचे चेहरे लगेच उदास झाले. पवन कुमार राम लखन सीता सहित पधारे पवन कुमार पधारे 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 पवन राम तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं. हे राजा राम तेरी आरती गाऊं. आरती गावो प्यारे आपको रिझावो, आरती गावो प्यारे आपको मनावो. हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ. जनक सिंहासन राजत जोड़ी, दशरथ नंदन जनक किशोरी. युगल छवि को सदा निहरो, युगल छवि को सदा निहरो. हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ. वाम भाग शोभित जग जननी, चरण विराजत हे सुतंजनी. उन चरणों को सदा पकड़ो, उन चरणों को सदा पकड़ो. हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ.
गंगा प्यारी जिसने सारी दुनिया तारी चरणों से निकली गंगा प्यारी जिसने सारी दुनिया तारी उन चरणों में शीश नवाओ उन चरणों में शीश नवाओ हे राजा राम तेरी आरती गाओ हे राजा राम तेरी आरती गाओ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहार सदा वसंतम हृदयारविंद भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि हरे गुणवती न चरण पुराणपायिन सुने हिमे हरे गिरहनते पूजिन भवे भवारिन मने नमः तमेव माता पिता तमेव बन्धुर्गा तमेव विद्यालयं तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण पूजात्मना वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीराममाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे ओम।